नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत झणझणीत अशी मटकी डाळ कांदा रेसिपी। त्याकरता इथे मी मठाची डाळ घेतली। आता ही स्वच्छ निवडून त्यानंतर यामध्ये पाणी घालून 2 पाण्याने आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊयात। तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली। आता ही डाळ आपल्याला अर्धा तास भिजत घालायची। त्याकरता यामध्ये 2 ग्लास पाणी घातले। तर यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण ही डाळ भिजत घालणार आहोत। गरम पाणी घातलं तर अगदी 15 मिनिटात ही डाळ छान भिजते। तर इथे 15 ते 20 मिनिटे झाले, डाळ देखील इथे छान भिजली। आता यापासून आपण भाजी बनवायला घेऊयात। त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालूया। तेल छान गरम झाले। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये घालणार आहोत कट केलेल्या लसूण पाकळ्या 7 ते 8। 1 हिरवी मिरची घातली। आता इथे लसूण तुम्ही ठेचून देखील वापरू शकता। उभा चिरलेले 2 कांदे घातलेत। आता कांदा इथे आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। कांदा लवकर परतण्यासाठी अगदी यामध्ये मी 1 चिमूट मीठ घातले। आता हे सर्व आपण छान परतून घ्यायचे। कांदा छान सोनेरी रंगावर परतत आला की यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायचे 7 ते 8। आता यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला 1 टोमॅटो। आता टोमॅटो इथे आपल्याला मऊसर होईपर्यंत 2 ते 3 मिनिटे परतून घेऊयात। टोमॅटो इथं परतून झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया। 1 चमचा लाल मिरची पावडर। आता इथे तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। 1 चमचा कांदा लसूण मसाला। आता हे सर्व आपण 1 मिनिटे परतून घेऊयात। तर इथे मसाले छान तेलामध्ये मिक्स झाले की यामध्ये भिजवलेली मटकीची डाळ घालणार आहोत। डाळ घालून 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊयात। डाळ छान परतून झाली की यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालूयात। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। तर डाळीला थोडासा घट्टसरपणा येण्याकरता इथे मी 1.5 चमचा बारीक दाण्याचा कूट घातलाय। दाण्याचा कूट वापरल्यामुळे डाळ इथे चवीला देखील छान लागते आणि डाळीला थोडासा घट्टसरपणा देखील येतो। दाण्याचा कूट छान मिक्स झाला की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। गॅस इथे मध्यम आचेवर करून 5 ते 10 मिनिटे डाळ आपण छान मऊसर होईपर्यंत शिजून घेऊयात। तर इथे डाळीला छान उकळी देखील आली। आता आपण डाळ शिजली का बघूयात। तर इथे डाळ आपली छान मऊसर शिजली। डाळ छान शिजली की गॅस बंद करायचे आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। अतिशय सोप्या पद्धतीने झणझणीत असा डाळ कांदा आपला तयार झालाय। भाकरीसोबत भातासोबत खूपच छान लागते। तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर व कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।